आता आता करून शकतो मीटिंग मी. शांत राहा बरं का 2 मिनिटं. 37 हा. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना खरंच बंद होऊ शकते का? आणि हायकोर्टानं जे म्हटलंय ते खरंच ह्या योजनेबद्दलच म्हणलंय की दुसऱ्या कुठल्या प्रॉब्लेम होता आणि त्यामध्ये म्हणजे फक्त टिप्पणी केली त्याबद्दल आपण बघणार आहे. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तर मुंबई उच्च न्यायालयाचं वक्तव्यानंतरचं सत्य काय आपण ते बघूयात. न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाने एक सुनावणी दरम्यान जे मत त्यांचं आहे ना ते व्यक्त केलेलं आहे. जर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील तर अशा योजना बंद करण्याचा विचार करावा असं म्हटलेलं आहे. हे फक्त न्यायालयाचं मत आहे बघा, आदेश नाही आहे. आदेश जर असता तर मग आपण म्हणू शकलो असतो की हे जे आहे ते सरकारनं काय केलेलं आहे की जे योजना आहे ती योजना सरकारला त्यावरती विचार करावा लागला असता. ठीक आहे. तर हे न्यायालयाचं मत आहे, आदेश नाही आहे बघा. ठीक आहे. न्यायालय योजना बंद करू शकतं का? तर कोणतीही योजना जी असते ना ते सुरू करणं हा सरकारचा धोरणात्मक एक निर्णय असतो बघा. न्यायालय सहसा सरकारच्या धोरणात्मक जो निर्णय असतो त्याच्यामध्ये थेट हस्तक्षेप करत नाही कधीच. पण अपवाद असा आहे की योजना जर संविधानाविरुद्ध असेल आणि कायद्याचं उल्लंघन जर त्यामध्ये होत असेल ना आणि किंवा मनमानी पद्धतीने जी योजना आहे ती राबवली जात असेल तर न्यायालय जे आहे त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. आता PIL काय असते तर ही जनहित याचिका जर समजा या योजनेविरुद्ध जर आली तर ही जी PIL दाखल झाली तर आर्थिक आणि त्यानंतर ना PIL मध्ये जर आर्थिक नुकसान जे आहे ते जर समजा सिद्ध झालं आर्थिक नुकसान तर मग मात्र इतर आवश्यक खर्च शिक्षण आरोग्य करणे कठीण होत असेल तर मग मात्र न्यायालय जे आहे ते याच्यावरती निर्णय देऊ शकतं. पण आता सध्याच्याला अशी कुठल्याही प्रकारची जी आहे याचिका सरकार म्हणजे न्यायालयासमोर सरकारकडनं किंवा इतर कोणाकडनंही अजून तरी नाही आहे. आता न्यायालय सरकारला जाब विचारू शकतं का? तर योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडत असेल, इतर आवश्यक विकास कामावर परिणाम होत असेल तर न्यायालय जे आहे ते सरकारला स्पष्टीकरण मागू शकतं. पण थेट बंद करण्याचा आदेश जो आहे तो नाही देऊ शकत. याच्या मागं पण सरकारकडे जे आहे न्यायालयाने विचारणा केली होती, एक PIL आली होती तर सरकारने त्यांच्या ॲफिडेविटमध्ये ते सगळे डिटेल दिलेले ऑलरेडीच दिलेले आहेत. ठीक आहे. तर सध्याची स्थिती काय आहे तर आत्ता झालेली जी सुनावणी होती ती थेट लाडकी बहीण योजनेवर नव्हती आणि न्यायालयाने फक्त आपलं मत व्यक्त केलेलं आहे बघा आणि कुठल्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही आहे. त्यामुळं जे आहे ही सध्या जी योजना आहे ती योजना बंद होण्याच्या मार्गावर नाही आहे. आता जरी समजा सोशल मीडियावरती हे असं म्हणजे न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे, त्यांचं मत मांडलेलं आहे, परंतु योजना बंद करण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाही आहेत. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं, योजना बंद होणार नाही सध्या तरी असंच दिसतंय. जर समजा या योजनेबद्दल आणखीन काही अपडेट आलं किंवा कोणी PIL टाकली तर व्हिडिओ बनवला जाईल, त्याबद्दल आपल्याला कळवण्यात येईल. तुमचं काय मत आहे या योजनेवर सुरू राहायला हवी की नाही याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. योजना बंद करण्याऐवजी सरकारनं ना जे जिथे जिथे भ्रष्टाचार होत आहे त्या ठिकाणी काय करावं की ते भ्रष्टाचार कसे कमी करता येतील याच्याकडं लक्ष द्यावं, जेणेकरून अशा योजना ज्या खरोखर गरजेच्या योजना आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या डायरेक्ट त्यांना लाभ होत आहे, अशा लाडक्या बहिणी वंचित पण राहणार नाहीत आणि सर्वांना लाभ भेटत राहील. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.